राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुमची खूप दिवसापासून प्रतीक्षा असेल की पीक विमा कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये कधी जमा होणार। तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। आता सर्व काही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यामध्ये येणार आहे। सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये मोठमोठे निर्णय देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। बघा, आलेल्या माहितीनुसार आता राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधव खुश झालेले पाहायला मिळत आहेत। कारण शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती कोणत्या एका योजनेचे पैसे येणार नाही, 3 ते 4 योजनांचे आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। सरकारची आतापर्यंतची शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी घोषणा झालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, बघा शेतकरी बांधव थोडेसे नाराज झाले होते का तर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर जमा होत नव्हता। आता शेतकरी बांधव नाराज झालेत हे सरकारला समजला असल्यामुळे आता पीक विम्याचे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 17,000 रुपये, एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यावरती नमोचा हप्ता 2,000 रुपये, तुम्हाला नुकसान भरपाईची देखील उर्वरित राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 18,000 रुपये मिळून जाणार आहेत। ही एक आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी शेतकरी बांधवांनो समोर आलेली आहे। आता उर्वरित ज्या शेतकरी बांधवांना अनुदान मिळालं नसेल त्या शेतकरी बांधवांना देखील आता 18,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा आता राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, बघा आता हे पैसे सर्वात आधी 15 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर टोटल पैसे शेतकरी बांधवांनो तुमच्या बँक खात्यात जमा होतील। मग नेमके कोणते 15 जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, मग नेमकी सरकार कोणत्या अगोदर सर्वात आधी पैसे वाटप करत आहे, त्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची नावे मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे। त्यासाठी आता फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तसेच व्हिडिओला पण लाईक करा आणि तुमचा जिल्हा नक्की कमेंट मध्ये कळवा। तर चला आता पाहूया सविस्तरपणे अपडेट। बघा आता इथे मोठे अपडेट आलेले असून आपल्याला जिल्हे तालुके सर्व काही यादीसह बघायला मिळत आहे। पैसे वाटपाच्या यादीतील तालुक्यांची आणि जिल्ह्यांची सर्व काही यादी आपल्याकडे आलेली आहे। सर्वात आधी आपण शेतकरी बांधवांनो पीक विम्याची बातमी बघूयात। पीक विमा आता नेमकी कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यांची यादी तुम्हाला दाखवतो। बघा, या ठिकाणी सर्व माहिती शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। आता फक्त 2 ते 3 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्यांचं नाव आलेलं आहे की नाही, तुमचा तालुका आहे की नाही, हे सर्वपणे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता 2 ते 3 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तालुक्यांची यादी आलेली असून जर का तुम्ही ज्या तालुक्यात राहता त्या तालुक्याचं जर का नाव आलेलं असेल तर आता तुम्हाला डायरेक्ट पीक विम्याचे 17,000 रुपये जमा होतील। काहींना 13,000 रुपये मिळतील तर काहींना यापेक्षाही अधिक रक्कम जमा होईल, पण पैसे हे नक्की गॅरंटीड मिळणार आहेत। पण बघा कसं आहे की तुम्हाला लगेच नमो शेतकरी योजनेचे देखील 2,000 रुपये मिळतील। नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता 8वा रगडलेला हप्ता आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। या योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र शेतकरी बांधवांना पैसे दिले जातात, तर हे देखील पैसे आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर नुकसान भरपाईचे काहींना 13,000 रुपये तर काहींना 15,000 रुपये तर काहींना 18,000 रुपये देखील मिळणार आहेत। अशी पूर्णपणे आता शेतकरी बांधवांनो वाटप केली जाणार आहे। यामुळे राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच मोठा दिलासा मिळू शकतो। पण बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेली ही 2 कामे तुम्हाला देखील लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत। जर तुम्ही ही शेतकरी बांधवांनो 2 कामे पूर्ण केली नाही तर तुम्हाला कोणताही 1 रुपया म्हणजेच की पैसे भेटणार नाही। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली ही 2 कामे लवकर पूर्ण केली तर तुमच्या बँक खात्यात हे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत। तर सर्व योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी येऊन जातील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो तुम्हाला नक्कीच मिळेल। तर चला आता नेमकी पैसे वाटप होणारे नेमकी कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत ते पाहून घेऊया। कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यात सर्वात आधी नेमके पैसे वाटप सुरू होणार आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आपण बघूयात आणि त्यानंतर पाहूयात नेमकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणती 2 कामे तुम्हाला पूर्ण करायला सांगितले आहेत। तर आता चला पाहूयात जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या जिल्ह्यामध्ये आजपासून वितरित सुरू होणार आहे। बघा आता या ठिकाणी पहिला जिल्हा आहे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यातील जर शेतकरी असाल, आता सोलापूर जिल्ह्याचं सुद्धा नाव यादीमध्ये आलेलं असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व
शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. सोलापूरमधील सर्व शेतकरी बांधवांना पैसे भेटणार आहेत. किती रुपये तर 17,000 रुपये पीक विम्याचे, तसेच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, डबल अनुदान 10,000 रुपये आणि नुकसान भरपाई 18,000 रुपयापर्यंत सुद्धा मिळू शकते. अशी रक्कम आता सोलापूर मधील सर्व शेतकरी बांधवांना जमा केली जाणार आहे. त्यामुळे सोलापूर मधील जर शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. आता कोणत्याही क्षणी तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. सोलापूर मधील जर शेतकरी असाल तर आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. परंतु आता तुम्हाला ही जर 2 कामे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली पूर्ण केलेली नसेल तरी देखील तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे लास्टला आपण पाहणारच आहोत की कोणती 2 कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. पुढचा जिल्हा आहे की अहमदनगर. अहमदनगर मधील जर शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर नुकसान भरपाई कधी जमा होणार अशी प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. अहमदनगर मधील कोणत्या तरी एका तालुक्यामधील जरी शेतकरी असला तरी देखील आता तुम्हाला कोणत्याही क्षणी रक्कम जमा होणार आहे. परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली 2 कामे तुम्हाला देखील पूर्ण करावी लागणार आहेत, तरच तुम्हाला ही रक्कम जमा होणार आहे. तर पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अकोला. अकोला मधील कोणत्याही एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तुम्ही देखील पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत असाल, नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असाल, डबल अनुदान तुम्हाला मिळालेलं नसेल तर त्याची देखील प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील आता पीक विम्याचे 17,500 रुपये जमा होतील. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होतील. त्याचबरोबर नुकसान भरपाईचे 15, 16, 17, 18 या नुकसान भरपाईची तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर बीड मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेती करत असाल तरी देखील तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला 17,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्याचबरोबर नुकसान भरपाईचे 18,000 रुपयापर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई देखील मिळणार आहे. त्यामुळे बीड मधील जर शेतकरी असाल तरी तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या जिल्ह्याचं सुद्धा नाव आलेलं आहे. बीड मध्ये सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही शेतकरी बांधवांनो. त्यानंतर बुलढाणा मधील जर शेतकरी असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, बुलढाणा मध्ये राहून कोणत्या तरी एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी देखील तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला देखील आता अशी प्रतीक्षा असेल की पीक विमा कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 8वा हप्ता कधी जमा होणार. आता ही तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील एकूण रक्कम आता जमा केली जाणार आहे. त्यानंतर भंडारा चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. भंडारा चंद्रपूर मधील सर्व शेतकरी बांधवांना आता एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे. जालना जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जालना जळगाव कोल्हापूर मधील सर्व शेतकरी बांधवांना आता एकूण रक्कम जमा केली जाणार आहे. लातूर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यात जर शेतकरी असाल, या जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी देखील तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे. नंदुरबार, उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे 3 ते 4 योजनांची. पालघर, परभणी, रत्नागिरी या जिल्ह्यात सुद्धा सर्वपणे शेतकरी बांधवांना रक्कम जमा केली जाणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, हे होते सर्वपणे जिल्ह्यांची यादी. या जिल्ह्यातील जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील रक्कम मिळणार आहे. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून काय कामे सांगण्यामध्ये आलेले आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. त्यानंतर पाहूया सर्व काय अपडेट. तर आता इथे पहा, तुम्हाला ई-केवायसी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरित होण्यासाठी तुमची ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावी. त्याचबरोबर दुसरं काम म्हणजे नमो शेतकरी योजना हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आधार बँक खात्याची लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. हे 2 कामे राज्य आणि केंद्र सरकार